निराधार ईशानला मिळाला मायेचा आधार। शिर्टी येथील भंडारे कुटुंबियांनी घेतली ईशानच्या पालनपोषणाची जबाबदारी। आईने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा कोणताही विचार न करता आत्महत्या करून आपले जीवन संपवले। त्यानंतर आपल्या बायकोच्या अचानक निघून जाण्याने टेन्शनमुळे वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली आणि इवलासा केवळ 11 महिन्याचा ईशान आई वडिलांच्या प्रेमाला पोरका झाला। त्याला सोडून आई वडील या जगातून कायमचे निघून गेले, त्यामुळे चिमुकल्या ईशानचा सांभाळ कसा करायचा, त्याला आई वडिलांचे प्रेम कोण देणार, हा विचार करून आजीनेही आपल्या 11 महिन्याच्या नातवाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला। आजी नातवाला घेऊन आत्महत्या करायला गेली, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। त्या आजी नातवाला शिर्टीच्या भंडारे कुटुंबियांनी आत्महत्यापासून रोखलं आणि त्या निराधारांना आधार देऊन कायमच्या आपल्या घरी आणले। त्या दोघांना मायेची ऊब देऊन आपल्या कुटुंबातीलच एक घटक म्हणून त्यांना आसरा दिला। या दोघांच्या पालनपोषणाची जबाबदारी भंडारे कुटुंबियांनी घेतली आहे। सूरज दत्तात्रय बोरकर आणि तेजल सूरज बोरकर या दाम्पत्याने 3 वर्षापूर्वी आत्महत्या करून आपले जीवन संपवले। त्यांच्या 11 महिन्याचा ईशान नावाच्या मुलाला पोरकं केलं। मुलगा आणि सून गेली, आता आपण तरी जगून काय करायचं, या विचाराने आजी रेखा बोरकर यांनीही ईशानला घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। मात्र वेळीच शिर्टीतील रामदास भंडारे यांचे कुटुंबीय त्यांच्या मदतीला धावले। त्यांनी ईशान आणि त्याची आजी रेखा हिला घरी आणलं आणि धीर दिला। भंडारे कुटुंबीय गेल्या 3 वर्षापासून त्या दोघांचा सांभाळ करत आहेत। ते ईशानची पोटच्या गोळ्याप्रमाणे खूप काळजी घेतात। या आजी नातवाला भंडारे कुटुंबीय कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नाहीत। नुकताच ईशानचा 3रा वाढदिवस संपन्न झाला। भंडारे कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला। अनेक मान्यवरांनी या वाढदिवसाला उपस्थिती लावली होती। ईशानने देखील भंडारे कुटुंबियांना मायेचा लळा लावला आहे। दरम्यान ईशानची आजी रेखा बोरकर बोलताना म्हणाल्या, रामदास भंडारे यांच्या कुटुंबाने आम्हाला खूप मोठा आधार दिला आहे। मी त्यांच्याच कुटुंबातील एक व्यक्ती आहे अशी मला ते वागणूक देतात। मी आणि माझा नातू खूप आनंदी असून आम्हाला ते कोणतीही उणीव भासू देत नाहीत, असे बोरकर म्हणाल्या। रामदास भंडारे हे शिर्टी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत। त्यांची एकत्र कुटुंब पद्धती आहे। घरात 18 लोक राहतात। त्यांचे बंधू लक्ष्मण भंडारे हे शिरोळ येथे महाकाली लोणी डोसा हे सेंटर चालवतात। विविध समाज घटकातील लोकांच्या अडीअडचणीला ते मदत करतात। अशाच एकाकी पडलेल्या बोरकर कुटुंबातील आजी नातवाला आश्रय देऊन त्यांनी खूप मोठे जनसेवेचं कार्य केलं आहे। जगायचं दारोडा नवरा काय करायचं असा प्रश्न पडला होता त्यांना। मग इथं आणून समजावून सांगितलं त्यांना की आमच्या घरात 18-20 लोकांचं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही। त्यामुळे आमच्या घरातल्यांची सगळ्यांची आम्ही चर्चा केल्याने घरातल्यांनी सगळ्यांनी सहमती दिली की काय नाही, मामीला आपण पोराला सांभाळायचं। मग त्याच्यानंतर आमच्या घरात आमचं रेग्युलरमध्ये चालू झालं। मग कोर्ट कचेरी आम्ही जयशंपूर कोर्टात गुरुसाहेबांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं की सांगण्या पलीकडे बाळाला त्यावेळी आम्ही SP ऑफिसला घेऊन गेलो। म्हणजे त्यांच्यावर गुन्हा दाखलच होता, कारण त्यांनी वाकतच नव्हतं, ह्या पद्धतीचा त्यांचा विषय होता। मग शेवटी त्यांना आम्ही इथं कोल्हापुरात आणलं, त्यांच्या जयशंपुरात कोर्टातनं त्यांना आमच्या पद्धतीनं सगळं करून घेऊन बाळ काढून घेतलं आम्ही त्यांच्याकडनं कब्जापर्यंत दाखवून दिलं कोर्टाला की ही बाई काय करू शकते, काय करायला, आणि त्याच्यासाठी आम्हाला बाळाला काय सांभाळायला पाहिजे, कारण त्यांचा वारसच नाही कोण, ती जगणार तर त्या बाळाच्या आधारावर ते मावशी जगतील म्हणून आम्ही त्यांना कोर्टाला पटवून दिल्यानंतर ते कागद दाखवल्यावर कोर्ट पण राजी झालं। तर कोर्टानं म्हटलं तुमचा विषय बाहेर मिटवून या आणि आम्हाला तुम्ही सांगा। हो म्हणल्यावर नंतर पण आणि कोर्टापुढे भांडणं झाली। त्याच्यानंतर मग आम्ही जामीन काढून घेतो म्हणल्यावर मग त्यांना भ्या पडल्यावर त्या 4घी बहिणीने सांगितली की बाळ द्यायलाच लागतं, नाही तर आम्हाला इथं अटक होते। आम्ही पहिलाच सांगितलं तुम्ही बाळ घेऊन चाललाय जावा, खरं आम्ही जामीन काढून घेणार आणि तुम्हाला इथं आज अटक करायला होणार। मग त्याच्यानंतर त्याने बाळ देतो म्हणून सांगितलं, मग लिहून दिलं तिने स्वतः कोर्टापुढं आणि आम्हाला बाळ आमच्या ताब्यात दिलं। बाळ दिल्यानंतर ना बाळाने तर मामी म्हणजे ते स्वतः मामी पण शिरोळ पोलीस स्टेशनला आता चिठ्ठीसुद्धा लिहिलेली आहे त्यांच्या, म्हणजे जसं पोरग्याने चिठ्ठी लिहिलं तर की आपण ह्या जीवनात काही अर्थ नाही, आपण सगळेजण सुसाईड करायचं। त्या मामीच्या पण नावचं म्हणजे नाव आहे त्या चिठ्ठीत की मी पण मरणार होतो। आणि आपल्याला आळत्यापेशी स्वतः पोरगाने आई सुसाईड करायला गेली, एका शेतकऱ्याने त्यांना वाचवलं, कारण हे बाळ त्या टेम्पोतच होतं आणि रडताला बघून तसं गेलता, म्हणजे त्यांचं एक नशीबच होतं की जगायचं। मग आमच्या घरातल्या म्हणजे भावानं म्हणा किंवा आमच्या घरातल्या आई वडिलांनी चुलत्याने
पाहुण्या पायाने सगळ्यांनीच साथ एवढा दिला की आता आमचं म्हणजे स्वतःच पोरगा आहे ह्या पद्धतीचं वाटचाल सगळ्या पद्धतीचं. आता आज आमच्या घरात एक यात्रा असल्यासारखं झालं की गावातल्या लोकांनी इन्व्हिटेशन वाढदिवसाचं एक निमित्त आहे. कारण आमच्या पोरांचा पण वाढदिवस आम्ही हेवेकेंदा पण जोरात केला, त्याच्यापेक्षा याला जोरात करायचं म्हणून आम्ही वाढदिवस एवढा मोठ्याने केला की खरंच लोकांची पण साथ भरपूर मिळाली. त्याच्याबद्दल आमचं अभिनंदन आहे त्यांचं आल्यावर. माझं माहेर रांगोळी, मला दिलं होतं पुण्यामध्ये. आम्ही भाजीचा व्यापार होता आमचा. आमच्या मुलांनी लग्न केलं, म्हणजे आम्हीच करून दिलं तिला लग्न मोठ्याने केलं, सगळा खर्च आम्ही केला. आणि 11 महिने झाले लग्नाला, 2 वर्ष झाली लग्नाला. 11 महिन्याचं बाळ होतं. बाळाची डिलिव्हरी हे सगळं तिच्या आईवडिलांनी आमच्याकडेच टाकलं. आम्ही सगळं केलं, दवाखान्यातून घरी आणलं. मुलगी म्हणली मी माझ्या माहेरी जाणार आहे. तिला फक्त 13 दिवसानंतर बाहेरी पाठवलं होतं. आईने नाही, आम्हीच सोडून आलो होतो तिला. 3 दिवस ठेवून घेतली. 4थ्या दिवशी तिला घराच्या बाहेर काढले आईच्या मुलीने. उभा पाऊस चालू होता, जूनचा महिना होता. मी बाळाला आणि बाळाच्या आईला घेऊन आले, घरी घेऊन आले. पौर्णिमाचा दिवस होता, घरी घेऊन आले. मी सांभाळ केलं. 3 महिने माझ्या सुनाला मी खाटावरनं खाली उतरू दिलं नाही. मी तिचं आईसारखं सगळं करून घेतलं. एक दिवस असा आला गुढीपाडवा होता. माझा मुलगा रात्री साप पकडायचं काम करायचा, साप पकडायचा. त्याला सरकारी नोकरी होती, त्याला सरकारातून पण पैसे भेटायचे. त्याच्यामुळे तो साप पकडायला गेला. गाडीने त्याला धक्का दिला, काय झालं माहित नाही. तो पडला, त्याच्या पायाचं लिगामेंट तुटलं. माझी परिस्थिती होती, मी दवाखाना करत होते त्याला, पण तो म्हणला मी माझ्या स्वतःच्या पायावर करून घेतो, तू थांब. म्हणून त्यांनी स्वतः करून नाही घेतलं. एक दिवस असा आला की बायकोचं ऐकून त्यांनी घराच्या बाहेर निघला. म्हणला मी जातो, माझी मुलगी इथं दिली आहे शिर्टीमध्ये. माझ्या मुलीच्या घरी तो आला, म्हणला मी ऑपरेशन करून घेणार आहे म्हणून इकडे निघला. एवढ्यात सुनबाई म्हणले की तुम्ही जावा आणि आई तिला सोडून या जावा. मी बाहेर गेले सोडायला. 11 महिन्याचं बाळ तिनं पायापाशी ठेवून घेतलं आणि फाशी घेतली. आम्हाला काही कळलंच नाही. मी घरी आले, शेजारी म्हणले आत्ताच गेली वरती, तुमची सुनबाई येईल आणि इथं फोटो काढायचंय, थांबा म्हणले. मी 2 मिनिटं खाली बसले, ती आलीच नाही म्हणून मी परत वरती गेले. वरून खाली आले, बघते तर नाही, दार उघड बाई, दार का दार लावली असतो, दार उघड की काय दारच उघड ना. म्हणून मी शेजारी परत सगळ्यांना आवाज दिला. 3ऱ्या मजल्यावरून खाली आले, सगळ्यांना बोलवून घेतलं. सगळेजण आले तर का बघितलं, दार तोडलं. आम्ही का पोलीस कंप्लेंट केली नाही लगेच. शेजारवाल्यांनी दार तोडलं, घरमालकांनी दार तोडलं. आम्ही घरात गेलो, बघितलं तर सुनबाई आमची खूप चांगली होती, पण पंख्याला लटकत होती. आम्हाला काही कळलंच नाही. आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवलं, तिला दवाखान्यात नेलं. तिचे घरचे लोक आले आणि आम्हाला मारहाण केली. आम्ही डायरेक्ट जाऊन पोलीस चौकीत बसलो. आम्ही पोलिसांना सांगितलं जर आमच्याकडे गुन्हा असेल तर आम्हाला चौकात फाशी द्या, पण आम्हाला जेलमध्ये टाकू नका. जेलमध्ये जाऊन सडण्यापर्यंत चौकात फाशी घेतलेली बरं, कारण न केलेल्या गुन्ह्याची शिजाव घेतली. म्हणून आम्ही फक्त माझा मुलगा आणि मी ते काम केलं. शेजाऱ्यांच्या घरात याला ठेवलं होतं, हे घेऊन जाणार होते. आम्ही घेऊन जाऊन गेलो नाही. तिथून आम्ही आलो इकडं, आम्हाला बोलवून आणलं आमच्या मुलीने. आम्ही इथं आलो. शिर्टीत आम्ही आल्यानंतर आमच्या मुलीने फक्त 11 महिने 5 महिने आम्हाला ठेवून घेतलं. परिस्थिती आमची बिकट असताना आमच्या जावाईने घराच्या बाहेर काढलं. जावाईने घराच्या बाहेर काढलं. आमचा मुलगा आमच्या इनबाईने तिकडनं त्रास दिला म्हणून आमच्या मुलांनी पण म्हणलं की मी माझ्या बायकोशिवाय राहू शकत नाही. मी मुलाशिवाय राहू शकतो पण बायकोशिवाय राहू शकत नाही, म्हणून त्यांनी पण आत्महत्या केली. त्यांनी पण आत्महत्या केली. मारायच्या टायमाला चिठ्ठी घेऊन ठेवली त्यांनी. सगळं सासूचं जावाईंचे सगळ्यांची नावं टाकली त्यांनी. चिठ्ठी लिहून त्याला मरून गेला. तो मरून गेल्यानंतर मुलाला कोण सांभाळ करणार. त्यांनी घेऊन गेलं त्यांच्या मुलाला. म्हणले आम्हाला 2.5 लाख रुपये द्या, तेव्हा मुलगा देतो तुम्हाला. आमच्याकडे 2.5 लाख रुपये नव्हतं, आम्ही देणार पण नव्हतं आणि आमच्याकडे नव्हतं पण. मग आता काय करायचं म्हणलं. आम्हाला ह्या दादांनी साथ दिली. आम्हाला रामदास भंडारेने आम्हाला साथ दिली. आमचं सगळं तिकडे मिटवून घेतलं. म्हणलं आम्ही तुम्हाला आईसारखं बहिणीसारखं तुमच्या मुलाला आम्ही बघू, चला तुम्ही. तिकडे घेऊन आले. त्यांनी सगळं दवाखाना औषध पाणी सगळं केलं, सगळं झालं. मुलाला काही त्यांनी दिलंच नाही. त्याच्यानंतर कोर्ट कचेरी हे ते सगळं स्वतःचा पैसा घातलाय त्यांनी. रामदास भंडारेने सगळं पदरचं पैसे घालून त्यांनी मला आणि माझ्या मुलाला दत्तक घेतल्यासारखंच घेऊन त्यांनी आम्हाला सांभाळ करतात. मला ह्या घरात काही कमी नाही. सगळं स्वतःच्या आईला कमी असतं. त्यांची आई स्वतः जाती शेतात, पण मला कुठं घराच्या बाहेर काढत नाहीत. ते सगळं म्हणतात की आमची मामी आहे, आमची आई आहे, आमच्या घरात राहणार.
म्हणून मला त्यांनी सांभाळ करतात, माझ्या मुलाचा सांभाळ करते आणि माझ्या मुलाला पण त्यांनी दत्तक घेतलं आणि मी माझ्या मन खुशीने मी दत्तक दिले, कारण का मी मेल्यानंतर माझ्या मुलाला कोणी नाही, माझा मुलगा एकटाच आहे या जगात, म्हणून मी त्यांच्या घरात मन खुशीने मी त्यांना दत्तक दिले. त्याला विषय कळाला नाही आणि जयसिंगपूरला त्यांना कोर्ट कचेरीमध्ये तक्रार होणार कळालं. त्यावेळी जयपाल दादा किंवा रमेश बापू शिंदे बाकीचे आमच्या आंबेडकर चळवळीचे जी कार्यकर्ते त्यांनी मला एवढंच साथ दिली की सांगण्या पलीकडे. आमची संत रोहिदास विकास फाउंडेशन पण आहे. 5 वेळा साहेब त्यांनी स्वतःची पदरची गाडी घेऊन पुण्याला आल्या. अक्षरशः त्यांच्या घरात एकच खोली आणि एक किचन रूम आहे. कधी त्या पोराने म्हणजे माणसाने आमच्या कार्यकर्त्यांना म्हणले नाहीत की आपल्याला कुठं लॉजिंगला झोपवा आणि मग आपण न्याय करायला जावा, असं काहीच म्हणलं नाही. एक रात घेऊन आम्ही अंगावर झोपलो एक दिवस आणि ती बाई आम्हाला एवढं ताटून बोलणार की सांगण्या पलीकडे आज उद्या न्याय होईल, परवा दिवशी न्याय होईल आणि परत गावाकडे राहा. परत आम्ही अशा संघटनेच्या आमच्या सगळ्याच आंबेडकर संघटनेचं मी मनापासून आभार आहे.